मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता आयुष्यात तुमच्या काही टाइमपास उरलेला नसेल आणि जर तुम्हाला टाइमपास हवा असेल तर जसं माझ्या आईने भाकरीच्या तुकड्यावरती हा पोरगा आणलाय तसं तुम्ही सुद्धा आणू शकता. बिलकुल फ्रीमध्ये असतो. आता ह्याला इथे बनायचं होतं पुकी, पण हा बनला होता पुकडा. कारण की यू नो जेंट्स थिंग्स, तसं मी दोघांमध्येच येते, जेंट्स पण आणि मिलेनियल पण, सो आय डोंट केअर. असो. त्यानंतर संध्याकाळी ना मला इतकं बोर होत होतं कारण की मम्मी गेली होती मावशीकडे महालक्ष्म्यांना आणि जे मी नाही जाऊ शकली, त्यामुळे मी एकटीच थोबाड आणत घरात बसली होती. त्यात वातावरण इतकं बोगस झालं म्हणून मी आणि बाप्पा इथे टाइमपास करत होतो थोडासा. तेवढ्यात मम्मी आली आणि मम्मी आल्यानंतर मग मला तिच्यासोबत वेळच नाही भेटला कारण की मी निघाली होती गुजरातला. कारण नेक्स्ट डे आमचं गुजरातला वादन होतं आणि इथे मला मम्मी तोंड करून दाखवते जसं मी व्हिडिओजमध्ये करते. चटपण मी निघाली म्हणून ती मला बाय करायला घराखाली आली आणि मग मी पोहोचल्यानंतर इथे बरेच पैकी मुलं जमा झाली आणि बसमध्ये चढताच येड्याची जत्रा भरली गेली होती आणि इथे हे टाइमपास चालू होता. हे ओरिजिनल आहे, हा ओरिजिनल क्लिप आहे आणि आता डुप्लिकेट बघा तुम्ही की सगळं ठरवून केलेलं असते. हे बघा पुकी सारखं, ओ माय गॉड. आणि मग इथे मी आणि मालिनी एका साईडला बसलो होतो आणि यू नो व्हॉट, आम्ही दोघी पण मेंटल हॉस्पिटलमधनं पळून आलेलो आहे, त्यामुळे आमची अवस्था अशी आहेच. बस चालू झाली आणि माहोल पण खतरनाक झाला होता. तेवढ्यात रात्रीची सकाळ कधी झाली समजलंच नाही आणि आम्ही इथे येऊन पोहोचलो बिलीमोराला, गुजरात. येताच आलोच तेवढ्यातच दादांनी सगळ्यांना ढोल ताणायला लावले, सगळ्यांनी ढोल ताणले आणि आता बाकीचे जे काही व्हिडिओ आहेत ते पुढच्या व्लॉग मध्ये दाखवते कारण व्हिडिओ मोठा होईल. आणि हेच गाईज, दॅट इज इट फॉर द डे बाबा.